एका लहानशा गावात गोविंद नावाचा गरीब शेतकरी राहायचा. रोज पहाटे तो शेतातून आपल्या गायींसाठी चारा घेऊन यायचा व त्यानंतर गायीचं दूध काढून गावात वाटायचा. एक दिवस दूध वाटत असताना त्याचा शेजारी धावत आला आणि म्हणाला, गोविंद, घरी जा लवकर. तुझी बायको खाली पडलीये. डोक्याला जबर मार लागलाय. हे ऐकून गोविंद धावत डॉक्टरांना घेऊन घरी पोहोचतो. बायको बेशुद्ध पडलेली. डॉक्टर तिची तपासणी करून म्हणतात, हिची स्थिती गंभीर आहे. तिला त्वरित शहरातल्या हॉस्पिटलमध्ये. गोविंद बैलगाडीत तिला घेऊन शहरात पोहोचतो. डॉक्टर, उपचारासाठी 50,000 रुपये लागतील. हे ऐकून गोविंद घाबरतो, पण हिंमत न हरता धावत सावकाराकडे जातो. सरकार, माझ्या बायकोसाठी 50,000 रुपये कर्ज द्या. तिला वाचवा. हरामखोरा, आधीचं 5,000चं कर्ज फेडलंस का? पुन्हा मागतोस? गोविंद कयावया करतो. शेवटी सावकार अट ठेवतो, तुझी जमीन लिहून दे, मग पैसे देईन. पत्नीच्या जीवासाठी गोविंद डोळ्यात पाणी आणतो आणि जमीन गहाण ठेवतो. पैसे घेऊन रुग्णालयात जातो. पण आम्ही सर्व प्रयत्न केले, पण ती वाचली नाही. गोविंदचा संसार उजाडतो. तो मानसिकदृष्ट्या खचतो आणि बायकोचं नाव घेत गावभर भटकू लागतो. काही महिन्यात सावकाराचं नशीब फिरतं. त्याचे भाऊ त्याची संपत्ती हिसकावतात. सावकार आजारी पडतो. कोणीही मदतीला येत नाही. शेवटी तो एकटा उपेक्षित मरतो. यामधून असा निष्कर्ष निघतो की जो दुसऱ्याच्या दुःखात मदत करण्याऐवजी त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो, त्याला विधाताही माफ करत नाही.